काय सांगणार जळगाव जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यात जो अवकाळी पाऊस झाला होता त्या नुकसानग्रस्तांना 14 कोटी रुपयांची मदत शासनाने मंजूर केली आहे. आपण सातत्याने या संदर्भात पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार करून बैठका घेतल्या. हे बघा, त्यावेळेस जे पंचनामे झाले होते त्या पंचनाम्याच्या आधारावर जे जे पात्र शेतकरी होते त्यांना पैसे मिळावे याच्याकरता आपण नेहमी पाठपुरावा केला होता आणि आज त्यांना पैसे मिळालेले. त्याचबरोबर आता केळीच्या उत्पादकांना बाबतीमध्ये सुद्धा जे झालेलं नुकसान आहे त्यांचे सुद्धा काही राहिलेले जे पंचनामे किंवा वगळण्यात येणारं जे क्षेत्र आहे जे ऑलरेडी आहे ज्याचा विमा कंपनीने स्वीकारला आहे ते सुद्धा ऍड करण्यात यावं. तर ते काही ठिकाणी ते काम सुरू झालेलं आहे. दुसरीकडे आपण म्हटलं की विम्याची रक्कम देणार आहे, आपलं कर्जमाफीचा विषय नाही ना. आणि आता काल रावेरमध्ये आम्ही गेलो होतो अंतुर्ली भागामध्ये. त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की विमा कंपनीने आमचा विमा नाकारला होता, रिजेक्ट आहे प्रत्येकच्या याच्यावर. कारण की त्यांच्या नियम असा आहे की 12 किलोमीटरच्या आत तुमचं वेदर स्टेशन असलं पाहिजे, पण त्या ठिकाणी ते नाही आहे. त्यामुळे विमा कंपनीने त्यांना डायरेक्ट रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलं होतं. पण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आम्ही 8 मंत्री आणि कंपनी अशी बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही त्याचा समावेश अतिवृष्टीचे निकष आहे 65 मिलीमीटर पाऊस किंवा सोसायटीचा वारा, हा जो निकष आहे त्या निकषामध्ये जे बसतं त्याचा पंचनामा होईल. आपण गेल्या काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी नाला खोलीकरण, पाझर तलाव, बंधाऱ्यांचं खोलीकरण केलं होतं आणि त्याचा मोठा फायदा झाला. पहिल्याच पावसामध्ये गेल्या 40 वर्षांमधला इतिहास धरणगाव तालुक्याने पहिल्यांदा बघितला की पाझर तलाव, बंधारे ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. जवळपास 72 किलोमीटर आम्ही आतापर्यंत खोलीकरण केलेलं आहे. पण पुढे उशिरा चालू केल्यामुळे इतर क्षेत्रात जो फायदा होणार होता तो आता सध्या होणार नाही. पण आम्ही घेत असताना पहिले जास्त ड्राय झोन कुठला तर तो ड्राय झोन जास्त तोच होता. आम्ही तिथे कोरलं. पण बघा देवाचा आता पाणी करत होतो. पहिल्याच पाण्यामध्ये ते सगळं भरलं आणि आनंदाचा दिवस आहे. कारण की तिथे ऑलरेडी नाले होते नाही असं नाही आहे. नॅचरली नाले होते पण ते आम्ही खोल केले. त्याच्यामुळे 2 फायदे झाले. जर आम्ही हे केले नसते तर शेत होऊन गेले असते आणि पंचनामे करायला. कारण आम्ही खाली डिपनिंग जे केलं 5-6 फूट, वरती त्यांना सरा जो दिला तो 2-3 फूट, म्हणजे 10 फूट जे पाणी वरती असलं त्याच्यामुळे 5-6 फूट शेतात गेलं असतं पाणी आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतं. म्हणजे नाली खोडण तर झालं, पाणी स्टोरेज तर झालंच, पण त्यांचे जे वाहून जाणारं पीक होतं ते पण थांबलं. पण दुसरीकडे जर बघितलं तर त्या विहिरीच्या कोरड्या झाल्या होत्या उन्हाळ्यामध्ये, त्यांना पण या पहिल्याच पावसात पाणी लागलं. बोरवेल सुद्धा जिवंत झाले. हे बघा, आता हे तर आमचं नशीब आहे की आम्ही हे सुरू करू शकलो. पण ज्या स्पीडमध्ये आम्ही प्रयत्न केले ते स्पीड आमचं 15 वाहनं केल्यावर सुद्धा आम्ही त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकत नव्हतो. कारण 125 किलोमीटर आमचं या वर्षाचं उद्दिष्ट होतं. कामच सुरू झालं होतं कमी. पण पुढच्या वर्षी तर आम्ही हे डिसेंबर पासूनच सुरू करणार आहोत. त्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही पूर्ण संपवून टाकणार.